मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आज ह्या देवी भागवत पुराणाला सुरुवात करते। तर मित्रांनो, आपण नवरात्रीसाठी हे देवी भागवत पुराण श्रवण करणार आहोत। तर जास्तीत जास्त जणांनी शेअर करण्याचे करावे, कारण की ते सुद्धा हे इतकं छान देवी पुराण ऐकतील। तुम्ही जसे गणेश पुराण लाखोच्या संख्यांनी 10 लाख लोकांनी 25 दिवसात माझं गणेश पुराण ऐकलं, तर सर्वांच्या 10 लाख लोकांना मी कोटी कोटी धन्यवाद आणि कोटी कोटी प्रणाम करते। आणि खूप हजारोच्या संख्येने गावाचे नाव आले होते, तर त्यासाठी पण मी सर्वांचे खूप मनपूर्वक धन्यवाद करते। तर मित्रांनो, हे देवी पुराण पण एवढं छान आहे। साक्षात जगदंबा माता अंबे माता आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपाने विराजमान राहतात 9 दिवसात, आणि जो कोणी ही कथा ऐकेल त्याचे काही खूप जन्माचे काही पुण्य आहे, त्यांनाच हे देवी पुराण सुद्धा ऐकायला भेटेल। जसं आपले खूप काही जन्मांचे पुण्य असतात त्यांच्याच पदरी पुराणं ऐकायला भेटतं। सहजासहजी पुराणं कोणालाच ऐकायला भेटत नाही, तर तुम्ही तुमच्या रिश्तेदारांमध्ये ऐकण्याचे करावे आणि लिंक सेंड करायचे, व्हिडिओ सेंड करायचे, म्हणजे तुमचे रिश्तेदार नातेवाईक सुद्धा हे सर्व व्हिडिओ ऐकतील। एवढं छान हे देवी पुराण आहे। मग आपलं देवी पुराण हे पण 743 श्लोक आहेत याच्यामध्ये, म्हणजे 743 पेजमध्ये आहे हे। तर मला असं वाटतं 9 दिवसात हे देवी पुराण आपलं होणार नाही, आणि घाई करून पण मित्रांनो काही अर्थ नाही की एकदम काहीतरी वस्तू आहे आणि आपण पूर्ण देवी पुराणच समजून नाही घेतलं तर त्याला बी काही अर्थ नाही आहे। व्हिडिओ जर आपले जास्त आले तर तुम्ही पूर्ण देवी पुराण ऐकण्याचे करावे। जसे गणेश पुराणांचे आपले 10 व्हिडिओ बनले, गणेश पुराण 10 दिवसाचा गणपती बाप्पा बसलेले होते, तर 10 दिवस सर्वांनी खूप लोकांनी गणेश पुराण ऐकलं, आणि माझ्या खूप लोक कथा पण ऐकत आहेत। अशा सुद्धा नोटिफिकेशन येतात की ताई आम्ही तुमच्या व्हिडिओची वाट बघतो की केव्हा नोटिफिकेशन येईल आणि आम्हाला ऐकायला मिळेल तुमचा आवाज। तर धन्यवाद अशा लोकांना की जे माझ्या नोटिफिकेशनची पण वाट बघत आहोत। तर आता आपण आज ह्या श्रीदेवी भागवत पुराणाला सुरुवात करणार आहोत। तर देवी माता, जगदंबे माता, कोल्हापूर महालक्ष्मी माता, रेणुका माँ, तुळजापूर की माँ, सप्तशृंगी माँ, वैष्णवी देवी माता, सप्तशृंगी माता, अशा ज्या 9 देव्या आहेत आपल्या काल रात्री, महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती माता, चतुर्भुज देवी, अशा ज्या देवी आहेत त्यांना आपण कोटी कोटी प्रणाम करून ह्या आजच्या या देवी पुराणाला आपण सुरुवात करूया। चतुर्शृंगी देवी ही पुण्यामध्ये आहे, ही पण देवीला कोटी कोटी प्रणाम। श्री अंबाबाई, अंबेजोगाई या मातेला पण कोटी कोटी प्रणाम। एकविरा देवी माता, लोणावळ्याच्या पण खूप कमेंट येतात, त्यांना पण कोटी कोटी प्रणाम। श्री वैष्णवी देवी ह्या मातेला पण कोटी कोटी प्रणाम। श्री वणीची देवी सप्तशृंगी मातेला भी कोटी कोटी प्रणाम। श्री रेणुका माता माहुरगड या मातेला पण कोटी कोटी प्रणाम। श्री तुळजापूर भवानी माता या मातेला पण कोटी कोटी प्रणाम। करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी कोल्हापूर या देवीला पण कोटी कोटी प्रणाम। कोल्हापूरहून पण खूप कमेंट्स येतात, सर्वात जास्त कमेंट्स नाशिक, मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, बीड, जळगाव, अमळनेर, अजून एरंडोल, खूपच गावांच्या पुणे आणि नाशिक आणि बॉम्बे, ठाणे, डोंबिवली, अशा खूप गावांच्या कमेंट्स येतात। तर तुम्ही कुठून भागवत देवी पुराण हे ऐकत आहोत तर नक्की गावाची कमेंट्स करा, मला पण आनंद येईल कमेंट्स वाचायला आणि तुम्हाला पण आनंद येईल माझं देवी पुराण ऐकायला। तर तुमच्या एक कमेंट्समुळे मला आत्मविश्वास वाढतो। खूप तुम्हाला चांगलं देवी पुराण ऐकायचं आहे तर कमेंट्स नक्की करा। गावाचं नाही पण कमेंट्स केली तर जय माता दी तरी करा की माता राणी आपल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करेल। तर आता आपण देवी भागवत पुराणाला सुरुवात करणार आहोत। श्री गणेशाय नमो नमः। श्री गणेशाला, श्री सरस्वतीला, श्री गुरूंना, माता पित्यांना व सर्व संत जनांना मी ग्रंथाच्या आरंभी अत्यंत नम्र भावनेने सर्वांना मी वंदन करते। जी शक्ती या सर्व विश्व ब्रह्मांडाच्या मुळाशी कारणरूपा आहे, जिच्या केवळ असण्यामुळे सर्व विश्वातील अणुरेणूपासून तो त्रिगुणात्मक पंचमहाभूतासहित यांचे यावत कार्य सुसूत्रपणे चालतात। लाखो करोडो ग्रह, गोल, नक्षत्र व तारका आपापल्या मर्यादा न ओलांडता अवकाशमध्ये फिरत असतात।
अनेक योगी तपस्वी देव दानव जिच्या प्राप्तीसाठी कठोर अशा तपस्या करतात, अशी अद्भुत परमेश्वरी माया, तिला मी शरण जाऊन देवी मातेला वंदन करते, अंबे माताला वंदन करते, 9 रूपांना मी वंदन करते. तुम्ही बी 9 रूपाची वंदन करा आणि आपल्या मनातल्या इच्छा मातेला बोला. माता राणी सर्वात तुमच्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करेल. श्रद्धा आणि भावनेने जर तुम्ही देवी पुराण श्रवण करत आहात तर नक्की माता राणी तुमचे सर्व कष्ट दूर करेल, सर्व पापे जळून भस्म करतील आणि आपल्या मनातल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतील. अन्न आणि धनधान्याची कधीच कमी राहणार नाही. जो कोणी देवी पुराण ऐकेल त्याच्या घरी अन्नपूर्णा मातेचा सतत वास राहील आणि धनधान्याचा भंडारा पार भरलेला राहील. 7 जन्मांपर्यंत 7 पिढ्यांपर्यंत आपल्या मुलांना अपार धनधान्य मिळेल, एवढं या देवी पुराणांमध्ये सांगितलेलं आहे. ती नामरूपात्मक प्रपंचापेक्षा निराळी आहे, तथापि नाम रूप यांच्यात माध्यमातून ती प्रकट होते. परमेश्वर परमात्मा त्याची मूळ शक्ती यामध्ये भूयेत मुळीच नाही. दोघेही एकच आहेत. ती तत्वस्वरूप आहे. जो परमात्मा तीच शक्ती व तेच तत्व होय. तिलाच वेदांती परब्रह्म म्हणतात, तर भक्ती देवी म्हणतात. काही भक्त तिला देवी सुद्धा म्हणतात. तिच्याच संतेने ब्रह्मा सृष्टी उत्पन्न करतो, विष्णू सृष्टीचे पालन करतो, तर शंकर सृष्टीचा संहार करतो. भोग व मोक्ष देणारी अंबे माता, नवदुर्गा माता, 9 रूप मोक्ष देणारी तीच आहे. तिलाच ईश्वरी, आद्याशक्ती, आदिशक्ती, जगदंबा, परमांबिका अशा अनेक विविध 9 नावांनी 64 योगिनीने ओळखली जाणारी ही देवी माता येला कोटी कोटी वंदन करते. ती जर प्रसन्न झाली आपल्याला तर ब्रह्मांडात असाध्य व अशक्य असे काहीच नाही. तिची कृपा जर झाली आपल्याला तर जन्मांधालाही दिव्य दृष्टीचा लाभ होतो. मुका वाचस्पती बरोबर स्पर्धा करतो, तर पांगळा वायुवेगाने मेरू पर्वत ओलांडतो. अशा या उभय स्वरूपी देवीच्या पायावर मी मस्तक ठेवून माता राणीला प्रार्थना करते की मी तुम्हाला हे चांगल्या प्रकारे देवी पुराण सांगू शकू आणि तुम्ही हे चांगल्या प्रकारे श्रवण करू शकेल, अशी मी देवीला प्रार्थना करते. आणि आज या देवी माताला देवी पुराणाला सुरुवात करते. काही बोलण्यात चूक भूल होईल तर माफ करावी ही मी तुम्हाला सर्वांना प्रार्थना करते. काही बोलण्यात थोडंफार इकडे तिकडे होऊन जाईल तर तुम्ही समजण्याचा प्रयत्न करावा. फक्त हिंदी वर्ड मध्ये कुठे येतील मी प्रयत्न करेल मराठीच बोलण्याचा, तरी पण तर चूक भूल झालेली राहील तर ती माफ करावी. देवी माताला पण मी माफी मागते की देवी माता हे पुराण मी पहिल्यांदाच वाचत आहे. माझ्या भाविकांनी मला कमेंट्स करून सांगितले आणि मी माझ्या भाविकांना सर्वांना चांगल्या प्रकारे सांगू शकू. तू मला अशी शक्ती दे आणि माझ्याने जे काही बोलण्यात मी प्रयत्न करेल की चुका नाही हो, पण हे अज्ञान बालक तुझे बालक आहेत, तुझ्या आम्ही मुली आहोत. माता राणी तू आमची आई आहे, तर आई माता ही आपल्या मुलांची सर्व चुका पोटात घालते आणि मुलांना क्षमा करते. तर तू पण तशी माझी आई आहे आणि माझं बोलण्यात काही चूक होऊन जाईल माता राणी तर मला क्षमा कर आणि माझ्या चुका तू सर्व तुझ्या पोटात घाल आणि आमच्या सर्व भक्तांच्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण कर, ही मी तुला माता राणी तुला प्रार्थना करते. आणि आज या देवी पुराणाला सुरुवात करते. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि कमेंट्स नक्की करा. जय जगदंबे. जगदंबे उदयस्तु, जगदंबे उदयस्तु, जगदंबे उदयस्तु. उदय असो माता राणीचा उदय असो. श्री गणपतीचा जय जयकार असो. त्याचप्रमाणे नर नारायण सरस्वती देवी आणि व्यास महर्षींनी वंदन करून मी त्याचा जय जयकार करते. नैमिषारण्यामध्ये एकत्र जमलेल्या सर्व ऋषींनी महापुराणिक अशा श्री सूत याला विचारले की हे महाबुद्धिमान व्यास शिष्य सुता, तू आम्हाला नेहमीच मनोहर अशा पुण्यकारक कथा सांगतोस, म्हणून तुला प्रदीर्घ काळपर्यंत आयुष्य लाभो. तुझ्याकडून आम्ही सर्व पापांचा नाश करणाऱ्या अशा श्री विष्णूंच्या अनेक आश्चर्यकारक अवतार कथा व चरित्र लिहिल्या ऐकल्या आहे. त्याचप्रमाणे रुद्राक्षांच्या ऐतिहासिक महात्म्यासहित श्री शंकराच्या दिव्य चरित्र लीला सुद्धा ऐकल्या आहेत. तर आता आम्हाला तुझ्याकडून ते गूढ असे तत्व ऐकण्याची इच्छा झाली आहे की जे पवित्रामधील पवित्र तर आहेच, पण शिवाय त्यामुळे सर्व प्रकारचे भोग भोगूनही पुन्हा मोक्षसुद्धा मिळतो. हे महाभाग्यवान सुता, सर्व संशयाचे निराकरण करणारे असे ते तत्व तुझ्याशिवाय इतर कुणीच किंचित सुद्धा जाणत नाही. सुतांनी उत्तर दिले,
अहो महाभाग्यवंत ऋषी हो, खरे तर लोकांचे कल्याण व्हावे हाच हेतू मनात धरून तुम्ही हा उत्तम असा प्रश्न विचारला आहे. म्हणून मीही आता तुम्हाला काही बाकी न ठेवता सर्व शास्त्रांचे सार असे ते तत्व उघडून करून सांगतो. देवी भागवत पुराण हे तर सर्वात श्रेष्ठ तत्व आहे. सर्व तीर्थक्षेत्र व्रते आणि पुराणे यांचा गलबला कुठपर्यंत चालतो, तर जोपर्यंत मनुष्य देवी भागवत ऐकत नाही तोपर्यंत, जोवर ही देवी भागवत रूपी कुऱ्हाड हाती येत नाही तोवर या पापरूपी काटेरी जंगलांचा मानवाला त्रास होतो. जो कोणी हे देवी भागवत पुराण ऐकून घेतो तो त्या काटेरी जंगलांपासून मुक्त होऊन जातो आणि त्याची 7 जन्माची दरिद्रता दूर होऊन जाते आणि माता लक्ष्मी त्याच्यावर प्रसन्न राहते. देवी भागवत रूपी सूर्य जोपर्यंत उगवत नाही तोपर्यंत अज्ञान रूप अंधकार नष्ट होणार नाही हे निश्चित समजा. ऋषी उत्सुकतेने म्हणाले की हे भाग्यशाली सुता, हे पुराण कशा प्रकारचे आहे, ते ऐकवायचा विधी कोणता आहे, हे किती दिवसात पूर्ण ऐकवायचे असते, याचे पूजन कसे करतात, हे पूर्वी कोणत्या मनुष्याने ऐकले, त्याच्या कोणत्या कोणत्या मनोकामना पूर्ण झाल्या, हे सर्व तू आम्हाला सविस्तरपणे सांग. त्यावर सुतांनी बोलावयास सुरुवात केली. भगवान विष्णूंच्या अंशापासून सत्यवतीच्या पोटी पराशर पुत्र व्यास जन्मले. पुढे त्या व्यासांचा असे लक्षात आले की संस्कारहीन माणसे व भ्रष्ट ब्राह्मण यांना ज्ञान कसे मिळणार, कारण त्यांनी जे वेदांचे खंड करून शिष्यांना शिकवले होते त्यात यावर उपाय नव्हता. मग त्यांनी अशा लोकांसाठी पुराणे रचावी असा विचार केला. त्यानुसार मग 18 पुराणांची निर्मिती केली. त्यामधून त्यांनी मला भारत आख्यानाची शिकवण दिली. तसेच देवी भागवत पुराण हे मनुष्यांना भोग देऊन मोक्षही देते आणि त्यांच्या सर्व कष्टांचे दूर निरासन करते. त्यांचे दुःख दारिद्र्य सर्व कष्ट सर्व देवी हरून घेते. असे जर देवी पुराण जो कोणी ऐकतो त्याचे सर्व कष्ट यातना रोग बिमारी सर्व नाहीसे होते आणि त्याच्या घरी पैशांची बरकती राहते, भरभराट होऊन राहते. जो कोणी देवी पुराण ऐकतो तो खूप भाग्यवान असतो. त्याचं नुसतं त्याचे तोंडाचे बी दर्शन कोणी करून घेतले तरी त्याच्या घरातला व्यक्ती उद्धारून जातो आणि त्याच्या 7 जन्मातील पिढ्यांमध्ये नरकात पडलेली असेल तर त्यांचा सुद्धा उद्धार होऊन जातो. एवढं ह्या देवी पुराणाला महत्त्व दिलं गेलं आहे. तर राजा जन्मजय राजाचा पिता परीक्षित नावाचा होता. तो सर्पराज तक्षकाने दंश केल्यामुळे मरण पावला होता. त्याला मरणोत्तर उत्तम गती प्राप्त व्हावी म्हणून 9 दिवसांपर्यंत त्रैलोक्य जननी देवीची विधिविधानपूर्वक पूजा करून त्याने व्यासांकडून हे देवी भागवत पुराण ऐकले आणि त्यामुळे परीक्षित राजा उत्तम गती मिळून देवीच्या लोकी गेला. जो कोणी हे देवी पुराण ऐकतो त्याला देवीचे दूध घ्यायला येतात, देवीच्या लोकी जातो, अंबे माताच्या चरणाशी त्याचे स्थान राहते. ते पाहून जन्ममेजयाने व्यासमुनींची अत्यंत आनंदाने सत्कारपूर्वक पूजा केली. हे देवी भागवत 18 पुराणांमध्ये सर्वात श्रेष्ठ आहे. त्याचे काही खूप जन्माचे पुण्य आहे. तोच हे देवी पुराण ऐकेल. ते धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ देते. जे लोक भक्तिपूर्वक ही देवी भागवत पुराण कथा ऐकतात त्यांना सर्व सिद्धी प्राप्त होतात. त्यांना सिद्धी कठीण नाही. त्यांच्या जीवनात जे काही संघर्ष आणि संकट येतील ते कोसो दूर राहतील आणि ते त्यांना बिलकुल पण कठीण नाही. म्हणूनच मनुष्याने सतत वारंवार जर देवी पुराण ऐकले, अर्धा तास पण ऐकले तरी पण चालते, पाव दिवस पण ऐकलं तरी चालतं, 1 मुहूर्तभर बी ऐकलं तरी चालतं, 1 क्षणभर बी ऐकले तरी सुद्धा त्याचे पापाचे शालन होते आणि 1 मिनिट सुद्धा ऐकले तरी सुद्धा त्याचे पापे जळून भस्म होऊन जातात. एवढं या देवी पुराणाला महत्त्व दिलं गेलं आहे. याचे श्रवण कुणी केले तर त्याला कधीही वाईट गती मिळणार नाही. ज्याने देवी पुराण श्रवण केली त्याच्या मुलांची प्रगती पुढे होत राहते. त्याला मागे वळून बघण्याची गरज नाही. ज्यांच्या आईंनी या माणसांनी जे कोणी देवी पुराण ऐकून घेईल त्यांच्या मुलांना मागे फिरण्याची गरज नाही आहे. त्यांची प्रगती पुढेच होईल आणि सर्व प्रकारची होम हवनांचे पुण्य त्यांना मिळेल. हजारो होम हवन करण्याचे पुण्य मिळेल, हजारो गायी दान केल्याचे पुण्य मिळेल, हजारो कन्या दान केल्याचे पुण्य मिळते, हजारो अश्वमेघाचे पुण्य मिळेल. एवढं या देवी पुराणाला महत्त्व दिले गेल्याने त्याचे सर्व पापे हरून जाते. तीर्थयात्रा किंवा दान धर्म करून जे फळ मिळेल ते केवळ एकदा आणि 1 मिनिटाचं श्रवण पुराण केल्याने त्याला हे फळ मिळेल. 1 मिनिट सुद्धा हे देवी पुराण कोणी ऐकून घेईल त्याला होम हवने
12 ज्योतिर्लिंग, 4 धाम केल्याचे पुण्य मिळतील. एकदाच बी ऐकले त्याने, संपूर्ण देवी पुराण बी त्याने ऐकून घेतले तर या पुराण ऐकल्यामुळे त्याला सर्व सिद्धी प्राप्त होऊन जातील. कृतयुगामध्ये धर्मांची साधने पुष्कळ होती, परंतु कलियुगामध्ये मात्र पुराण श्रवणेपेक्षा निराळा धर्म नाही. धर्मचरण रहित अशा कलियुगातील अल्पायुष्य मानवांसाठी व्यासांनी हे पुराण रूपी अमृत दिलेले आहे. हे एकच अमृत पिऊन केवळ ऐकणाराच अजरामर होतो असे नाही, तर यामुळे त्याचा संपूर्ण वंशज आणि त्याचा संपूर्ण 7 पिढ्यांचे वंश अमर होऊन जाता, अजरामर. जो कोणी हे देवी पुराण थोडंसं बी ऐकून घेईल तर त्याचे 7 पिढ्यांचा उद्धार होऊन जातो. यामध्ये महिना दिवस वगैरे विशेष नियम नाही. तुम्ही जेव्हा आवडेल तेव्हा तुम्ही देवी पुराण ऐका, जेव्हा पटेल तेव्हा श्रवण करा. याला नियम बंधन नाही आहे. म्हणून देवी भागवताची सेवा नेहमीच मनुष्याने केली पाहिजे. जे संपूर्ण तुम्ही 1 ते 13 पाठ सप्तशृंगीचे 1 तासात बोलणार तर 1 मिनिटात तुम्ही ते देवी पुराण ऐकणार, तेवढं पुण्यफळाची प्राप्ती होऊन जाईल. अर्धा तास पण तुम्ही ऐकले तर 13 पाठ ऐकल्याचे तुम्हाला पुण्यफळाची, देवीचे जे संपूर्ण 118 पाठ 108 पाठ वाचतात तर तेवढं पुण्यफळ तुम्हाला 1 मिनिटात मिळून जाईल. तथापि अश्विन, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ किंवा 4 नवरात्रांमध्ये म्हणजे अश्विन, पौष, चैत्र आणि आषाढ या महिन्यातील शुक्ल प्रतिपदा ते शुक्ल नवमीपर्यंत ऐकण्याचे विशेष फळ सांगितले गेले आहे. यासाठी हा 9 दिवसांचा श्रवण यज्ञामध्ये जास्त फळ देणारा आणि म्हणूनच पुण्यदायक आहे. सर्व प्रकारची कपटी, पापी, मूर्ख, मित्राला फसवणारे, वेदांची निंदा करणारे, पाखंडी एवढेच नव्हे तर हिंसा करणारे असे लोकही या 9 दिवसाच्या यज्ञाने पवित्र होतात. परस्त्रिया, परधन लुटणारे, लोभी, कुटील कृत्य करणारे, गायी, देवता, ज्ञानी, ब्राह्मण यांच्यामधील भक्ती नसणारे असे लोकसुद्धा या 9 दिवसाच्या यज्ञामुळे शुद्ध होऊन जातात. म्हणूनच हे देवी भागवत नावाचे पुराण सर्व पुराणातील श्रेष्ठ पुराण असे आहे. अश्विन महिन्यातील शुद्ध पक्षात जेव्हा सूर्य कन्या राशीत असतो त्यावेळी महाअष्टमी तिथी असताना सोन्याच्या सिंहासनावर बसलेल्या देवीच्या प्रसन्नतेसाठी जो मनुष्य हे देवी भागवताचे पुस्तक पुराण ऐकतो, सुयोग अशा ब्राह्मणाला हे पुराण दान करून देतो तर देवीच्या पदवीला कृपेला प्राप्त होतो. जो कोणी हे ब्राह्मणाला पुस्तक दान करतो तर त्याला 1000 यज्ञ अश्वमेघाचे पुण्य मिळते आणि तो देवीला प्राप्त होतो. या देवी भागवताचा एक श्लोक किंवा अर्धा श्लोक, एक श्लोक किंवा अर्धा श्लोक सुद्धा जो भक्तीने दररोज म्हणेल या श्रवण करेल या कोणाला सांगेल तोही देवीच्या कृपेला प्राप्त होतं आणि त्याची सर्व कष्ट संकटे दूर होतात. हे भागवत ऐकल्यामुळे महामारीसारखे साथीचे रोग, जे महामारी कोरोनासारखे महामारी, वैश्विक महामारी आलेली होती मित्रांनो 3 वर्ष अगोदर, तर हे कोरोनासारखी महामारी सुद्धा नष्ट होते. तर हे भागवत ऐकल्यामुळे महामारीसारखे साथीचे रोग नैसर्गिक उत्पत्तात ते सुद्धा नष्ट होते, कारण घरामध्ये कोणाला पीडा सहन करावी नाही लागत. जो कोणी देवी पुराण घरात ऐकतो त्याला कुठल्याही त्याच्या परिवाराला कोणतीच पीडा सहन करावी नाही लागणार. त्याच्या पदोपदी देवी माता त्याच्या पाठीशी उभा राहील आणि आशीर्वाद देत राहील. बालग्रहाची पीडा, पिशाचांची पीडा, भूतपिशाची पीडा, भीती वगैरे सर्व दूर पळून जातात. निपुत्रिकाला पुत्र होतं व दारिद्र्य श्रीमंत होतो, रोगी आजारातून बरा होतो आणि 3 प्रकारच्या वांझ स्त्रियांना सुद्धा दीर्घायुष्य मुलगा होतो. ज्यांना मुलं बाळं होत नाही त्यांनी देवी पुराण ऐका, म्हणजे त्यांना सुद्धा मुलं बाळं होतील. आणि जिला गर्भधारणाच होत नाही, अशा जिचा गर्भ गळून पडतो आणि जिची मुलं जन्मताच मृत असतात, या तिचे मुलं जगत नाही, तिने देवी पुराण ऐकावे म्हणजे तिला सुद्धा मूलबाळ होईल. अशा 3 प्रकारच्या वांझ स्त्रिया आहेत. हे भागवत पुस्तकाच्या या भागवत पुराण जो कोणी ऐकेल याच्यातून त्यांची सुटका होईल आणि त्यांना मुलं बाळं सुद्धा होतील असे या भागवत पुराणामध्ये सांगितले. आणि जो कोणी भागवत पुस्तकाची पुराणाची नित्य घरात पूजले जाते तिथे 4 धाम तीर्थांचे 12 ज्योतिर्लिंग तीर्थांचे पुण्यफळाची प्राप्ती होते आणि त्याच्या घरी माता लक्ष्मी सतत वास करते. ज्या घरात देवी पुराण श्रवण होत राहते त्या घरातून माता राणी काढता पाय घेत नाही, ती त्या घरातच राहते कायमस्वरूपी आणि राहीवाशांच्या पापांचा सुद्धा ती नाश करत राहते. असा नाश होतो जो अष्टमी, नवमी, चतुर्दशी या तिथींना हे भक्तिपूर्वक वाचत्या किंवा ऐकतात तर तो फार मोठी सिद्धी मिळवून घेतात. जर तो ब्राह्मण असेल तर वेदविद्यांमध्ये सर्वश्रेष्ठ जाणकार होतो, तो
क्षत्रिय असेल तर राजा होतो, वैश्य असेल तर अमाप समृद्धी मिळवतो आणि जो शूद्र असेल त्याच्या ज्ञानामधील सर्वात श्रेष्ठ ज्ञान त्याला प्राप्त होतो. जेव्हा प्रसेसण्याच्या शोधासाठी श्रीकृष्णाला जाऊन बराच काळ लोटला तेव्हा त्याचा पिता जो वसुदेव त्याला मोठी काळजी लागून राहिली होती. त्यावेळी त्यांचे ग्रंथाचे श्रवण केले आणि यशस्वी होऊन परतला होता. ऋषींनी विचारले की प्रसेन हा कोण होता की ज्याच्या शोभेसाठी कृष्णाला स्वतः जावे लागले आणि वसुदेवाची व कृष्णाची पुनर्भेट कशी झाली, तसेच वसुदेवाने कोणाकडून व कोणत्या विधीने देवी भागवत पुराण ऐकले ती कथा आम्हाला ऐकावी. तेव्हा सूत म्हणाले, द्वारकेमध्ये सत्राजित नावाचा एक भोज वंशातील सूर्यपासक राहत असे. त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन सूर्याने त्याला आपल्या लोकात नेऊन फिरवून आणला व एक तेजस्वी असा सम्यक्तक नावाचा मणी दिला. तो मणी गळ्यात घालून त्या सत्राजिताने जेव्हा मध्ये प्रवेश केला तेव्हा त्याच्या तेजाने दिपून गेलेले नागरिक राजसभेत जाऊन कृष्णाला सांगू लागले, कृष्ण दर्शनासाठी स्वतः सूर्यदेव येत आहे. तेव्हा हास्य करून कृष्ण म्हणाला की अहो अल्पबुद्धी लोक हो, तो सूर्य नव्हे तर सूर्याने दिलेला तेजस्वी असा संयमंतक मणी गळ्यात बांधून सत्राजित येत आहे. नंतर त्या सत्राजिताने ब्राह्मणांना बोलून स्वस्ती वाचनपूर्वक आपल्या घरात प्रवेश केला. ज्या घरात हा मणी असेल तेथे केव्हाही दुष्काळ अगर रोगराई याचा उद्भव होत नाही. शिवाय हा मणी दररोज 8 भार सोने देतो. एकेवेळी सत्राजिताचा भाऊ प्रसेन तो मणी गळ्यात बांधून व घोड्यावर बसून शिकार करण्यासाठी वनात गेला. तेथे एका सिंहाशी त्यांचा सामना झाला व त्यात त्या सिंहाने घोड्यासह त्याला मारले आणि तो मणी काढून घेतला. त्या सिंहाची गाठ पुढे अश्वशिलाधीश जांबुवंताशी पडली. तेव्हा जांबुवंताने त्या सिंहाला मारून तो मणी हस्तगत केला, आपल्या गुहेत गेला आणि त्याने तो मणी आपल्या मुलाला खेळावयास दिला. तिकडे द्वारकेमध्ये प्रसेन न परतल्यामुळे तो सत्राजित फार दुःखी झाला आणि म्हणू लागला की कुणा दुष्ट्याने मन्याच्या लोभ्याने माझ्या भावाला मारले की काय. काही दिवसांनी लोकांमध्ये अशी कुजबुज होऊ लागली, मन्याच्या लोभ्याने कृष्णानेच प्रसन्नेला मारला असावा. ही वार्ता कृष्णाच्या कानी आली तेव्हा आपल्यावर विनाकारण आलेला आळ नष्ट होऊन खरी गोष्ट समोर यावी म्हणून त्याने काही लोकांना सोबत घेतले व मन्याच्या शोधासाठी बाहेर पडले. जेव्हा ते वनात पोचले तेव्हा प्रसेनेच्या दारात त्यांना मेलेला सिंह दिसला. कृष्णाने लोकांना तिथेच थांबावयास सांगितले. तो एकटाच त्या गुहेत गेला. जांबुवंताच्या मुलांच्या हातात तो मणी पाहून कृष्ण मणी घेण्यासाठी पुढे सरसावला. त्याला पाहताच मुलाला सांभाळणारी दाई किंचळली. तो आवाज ऐकताच जांबुवंत तेथे आला आणि दोघांमध्ये युद्ध सुरू झाले. रात्रंदिवस न थांबता ते दोघंही 27 दिवसापर्यंत झुंजत होते. गुहेच्या दाराशी उभे असलेल्या द्वारकेच्या लोकांनी 12 दिवसांपर्यंत वाट पाहिली आणि निराशाने परत जाऊन त्याला घडलेला प्रकार इतरांना सांगितला. तेव्हा सर्वजण दुःखाने सत्राजिताला दोष देऊ लागले. वासुदेव आणि राजपरिवारावर तर जणू काही आकाशच कोसळले होते. एकाएकी तिथे नारद मुनी प्रकटले. त्यांना पाहताच वसुदेवाने त्यांची पूजा केली. त्यांना विनमस्तक पाहून नारदांनी विचारणा केली. तेव्हा वसुदेवाने सर्व वस्तुस्थिती सांगून मुलाविषयी वाटणारी काळजी वर्णन केली. त्यावर नारदांनी त्यांना अंबिकेची आराधना करण्यास सांगितले. ते पुढे म्हणाले की अत्यंत थोडक्यात मी तुला माहिती सांगतो, कारण तिचे यथार्थ वर्ण करणे कुणालाही शक्य नाही आहे. ती नित्य आणि सच्चिदानंद रूपिणी आहे. तिचीच आराधना करा आणि ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करतो. ती सर्व जग व्यापून सुद्धा पुन्हा सर्वाच्या पलीकडे आहे. तिची स्तुती केल्यामुळे ब्रह्मा मधुकैटभाच्या भीतीपासून मुक्त झाला. विष्णू सृष्टीचे पालन करतो तर तिच्या कृपेमुळे रुद्रसुद्धा संहार करतो. तिच्याच कृपेमुळे संसाराचे बंधन त्यापासूनच सुटका या दोन्ही गोष्टी तिच्याच हातात आहे. ती मायावी आहे, ती परमाविद्या आहे, ती सर्व सत्ताधारिणी, ती सर्व भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारी आहे. म्हणून अंबे माताची सेवा करा हे नारद मुनींनी सांगितले. हे समजून घेऊन ती सुद्धा नवरात्री विधानपूर्वक 9 दिवसाचे देवीचे पूजेचे अनुष्ठान कर आणि देवी भागवत ऐक आणि देवी पुराण ऐक, म्हणजे लवकर तुझी कृष्णाची पुनर्भेट होईल. तेव्हा वसुदेवाने नारद मुनींना देवीच्या कृपेचा त्याला आलेलाचा एक पूर्वीचा अनुभव सांगावयास सुरुवात केली. तो म्हणाला की जेव्हा कंसाने आकाशवाणी ऐकली की देवकीच्या 8व्या गर्भाच्या हातून त्याचा मृत्यू निश्चित आहे, तेव्हा त्याने देवकी आणि वसुदेव यांना कैदीत टाकले व देवकीच्या प्रत्येक बाळाला मारून तिने मृत्यू निश्चित आहे असे त्याने प्रत्येक बाळाला मारून टाकले.
असे 6 वेळ झाले की तो उभयतांगांच्या दुःखाला काही पारावार उरला नाही. तेव्हा मग वसुदेवने गर्ग मुनींना बोलावले आणि सर्व वस्तुस्थिती सांगितली. त्यावर मुनींनी त्यांना दुर्गा भगवतीची आराधना करावयाचे उपदेश केला की तुम्ही आता दुर्गा देवीची आराधना करा. वसुदेवाने परस्वाधीन असल्यामुळे आपली असमर्थता सांगितली व आराधना आपल्याकरता गर्गांनी करावी अशी विनंती केली. म्हणजे दुसऱ्या वसुदेवाने सांगितलं की तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा, मी तर इथं मध्ये आहे असं. मग गर्ग मुनींनी त्यासाठी विंध्याचलावर गेले आणि तेथे त्यांनी अनुष्ठान मांडले. अनुष्ठानाच्या समाप्तीच्या वेळी आकाशवाणी झाली की मी संतुष्ट आहे, माझ्या प्रेरणेने नारायण स्वतः देवकीच्या पोटी अंश अवतार घेणार आहे. वसुदेवाने कंसापासून रक्षण करण्यासाठी त्या बाळाला गोकुळात नंदीच्या घरी ठेवावे असे देवी अंबे माताने गर्ग मुनींना सांगितले आणि यशोदेच्या ताण्या मुलीला आणावं असं देवीने गर्ग मुनींना बोलले. कंसाच्या स्वाधीन करावी, मग ती मुलगी त्याच्या हातून निसटून विंध्याचलावर जाऊन राहील. आणि हा सर्व वृत्तांत देवीचे वरदान गर्गचार्याकडून कळल्यावर वेळीची मोठी भीती नष्ट झाली आणि मग त्या नारदांना देवी भागवत पुराण ऐकण्याची विनंती केली. त्याप्रमाणे त्वरित शुभ मुहूर्तावर कथेला अनुष्ठानाला प्रारंभ झाला. 9व्या दिवशी अनुष्ठान समाप्तीच्या वेळी तिकडे युद्धामध्ये कृष्णाच्या मुठीच्या माराने जांबुवंताची गात्रे शिथिल पडली. तो हरला. त्याच वेळी त्याला श्रीराम अवताराची आठवण झाली आणि तो जो राम होता तोच यावेळी कृष्ण रूपाने समोर उभा आहे हे त्याला जाणवले. हात जोडून त्याने न ओळखता युद्ध केल्याबद्दल क्षमा मागितली आणि कृष्णाला आगमनाचे कारण विचारले. तेव्हा कृष्णाने सर्व खुलासा केला. त्यावर तो मणी तर परत दिलाच, परंतु आपली सुस्वरूपी मुलगी जांबवंतीचा विवाह कृष्णाशी करून दिला. तिकडे द्वारकेत अनुष्ठान समाप्तीची वेळच पत्नी व मनीसह कृष्णाने प्रवेश केला. द्वारकेत सर्वत्र आनंदी आनंद झाला. अध्याय 3. एवढ्या कथेमध्ये पहिला आणि दुसरा अध्याय झालेला होता. हा 3रा अध्याय आहे. अगस्ती व कार्तिकी संवाद. सूत पुढे सांगू लागले की अहो ऋषी लोक हो, मी तुम्हाला आणखी पूर्वी घडलेल्या घटना सांगतो. त्यात देवी भागवताच्या महिमेचे वर्णन केलेलं आहे. देवी पुराणांचं वर्णन मी तुम्हाला सांगत आहे. एकेवेळी मुद्रेचे पती मुनी अगस्त्य भगवान कार्तिक स्वामीकडे गेले आणि त्यांनी अनेक पुण्यवान कथा ऐकवायची इच्छा प्रकट केली की ज्या आम्हाला देवीच्या चांगल्या चांगल्या कथा ऐकायच्या आहे. त्यानेही अगस्तींना वेगवेगळ्या विचित्र कथा आणि तीर्थ महात्मे विचारले आणि त्यावर अस्तींनी त्यांच्यापाशी देवी भागवत पुराणाचे महात्म्य ऐकायचे आहे अशी इच्छा सांगितली. तेव्हा कुमार सांगू लागले, या भागवताचा यथार्थ महिमा कोणीही वर्णन करू शकणार नाही, परंतु मी थोडक्यात तो तुम्हाला सांगतो. जी निरंतर आहे, सच्चिदानंद स्वरूपिणी आहे, जगातील अनुपरमाणू तिलाच व्यापिला आहे, ती सर्व विभूतीची विवाह आहे, ती सर्व व्याप्यांमध्ये व्याप्त आहे. तसेच सर्व प्रकारांच्या भोगायला देऊन मुक्ती बहाल करण्याची सामर्थ्य सुद्धा तिच्यापाशीच आहे. देवी भागवत पुराण ही तिची वाङ्मयी मूर्ती आहे. ते वाचणाऱ्याला ऐकणाऱ्याला त्रैलोक्यात अशक्य अशी गोष्ट कोणतीच नाही ती घटना सांगते. अशक्य जो कोणी ऐकतो, जो कोणी श्रवण करतो, तिच्यासाठी कुठलेही कार्य अशक्य नाही, त्याच्यासाठी सर्व कार्य शक्यच होईल. जो कोणीही देवी पुराण ऐकेल त्याच्यासाठी सर्व काही शक्य आहे. या संदर्भात एक घटना सांगते, ती ऐकावी. विवस्वानाला एक श्राद्धदेव नावाचा मुलगा होता. त्याला संतती नसल्यामुळे त्याने वसिष्ठ मुनींना याबाबत विचारले. त्यानुसार त्याने पुत्र कामेष्टी या नावाचा यज्ञ आरंभिला. पण त्याच्या पत्नीने अदूरजवळ विनंती केली की तिची मुलीची आवड असल्याकारणाने तशी मंत्रयोजना करावी. त्याने ती विनंती मान्य केली. याचा परिणाम पुढे असा झाला की तिच्या पोटी कन्या जन्माला आली. तिचे नाव इला ठेवले. राजा खिन्न झाला. त्याने संकल्प विपरीत होण्याचे कारण जेव्हा गुरूंना विचारले तेव्हा ध्यानात सर्व प्रकार जाणून वसिष्ठांनी ईश्वराकडे प्रार्थना केली. मुनीचे तपसामर्थ्य, ईश्वर कृपा यामुळे इला सर्व देखीत पुरीत झाली. तिचे पुन्हा सशस्त्र संस्कार करून सुब्रह्मण्य असे मुलाचे नाव ठेवले. तो तरुण झाल्यावर घोड्यावर बसून वनात शिकारीसाठी गेला असता हिंडत हिमालयामधील तराईच्या प्रदेशात गेला. ते स्थान शिव पार्वतीद्वारा शापित असल्यामुळे प्रवेश करता क्षणीच त्याचे सहकार्य घोडे सर्व स्त्रीरूप झाले. यावर अगस्तींनी शापाची पार्श्वभूमी विचारली. तेव्हा कार्तिकेय म्हणाले की पूर्वी एकदा त्या एकांत जागी शिव व पार्वती कामक्रीडेमध्ये मग्न असताना शिवदर्शनाच्या हेतूने काही मुनी शोध घेत तिथे आले.
तेव्हा सतीला फार लाज वाटली. मुनी तर तात्काळ मागे फिरले आणि वैकुंठाकडे गेले. परंतु एकांतांचा भंग झाल्या कारणाने शंकरांनी त्या स्थानाला असा शाप दिला की जो पुरुष तिथे पाय ठेवील तो स्त्रीरूप होऊन जाईल. जो कोणी या माझ्या ठिकाणी येतील तरी तर स्त्रीरूपच होऊन जातील. नंतर ते स्त्रीरूपी सुदुम्ने त्याच्या वनामध्ये राहू लागले आणि फिरत असता एके दिवशी ती चंद्राच्या पुत्र बुध याच्या आश्रमाजवळ आली. तिचे अप्रतिम सौंदर्य पाहून बुध तिच्यावर भुरला आणि तीही त्याच्या आश्रमात राहील. पुढे कालांतराने तिला पुररवा या नावाचा एक मुलगाही झाला. आणखी काही काळ निघून गेल्यावर अचानक तिला आपल्या पूर्व वृत्तांत आठवला आणि ती वसिष्ठ ऋषींकडे गेली. आपणास पुन्हा पुरुषत्व प्राप्त करून देण्याबद्दल विनवले. वसिष्ठ कैलासावर गेले व त्यांनी शिवशंकराची पूजा करून दिवसस्तोत्रांनी प्रार्थना केली. प्रसन्न झालेल्या शंकरांनी वर मागायला सांगितला. तेव्हा वसिष्ठांनी हिलेला पुरुषत्व देण्याची विनंती केली. शंकर म्हणाले की तो 1 महिनाभर पुरुष व 1 महिनाभर स्त्री होईल. हा वरप्रसाद मिळाल्यावर वसिष्ठ देवीपाशी गेले आणि त्यांनी तिची पूजा करून स्तुती केली. तेव्हा प्रसन्न झालेल्या देवीने त्यांना असे सांगितले की तुम्ही 9 दिवसाचा उत्सव करून त्याला देवी भागवत पुराण ऐकावा, म्हणजे माझ्या कृपेने त्याला कायमचे पुरुषत्व मिळेल आणि पुन्हा आश्रमात परतून वसिष्ठ मुनीने इलेला बोलावून नवरात्र महोत्सवाचे आयोजन केले. यज्ञ, देवी भागवत पुराण श्रवण यामुळे तिला पुरुष देह प्राप्त झाला आणि सुदुम्नाचे अनेक वर्षापर्यंत राज्य केले. अध्याय 3 समाप्त झाला. अध्याय 4 ऋतवाक मुनींच्या मुलांची कथा. सूत पुढे सांगू लागले. सुदुम्नाची गोष्ट ऐकून अगस्तींना आनंद झाला, पण समाधान मात्र न झाल्यामुळे त्यांनी आणखी एक गोष्ट ऐकण्याविषयी शिवपुत्र कुमाराला विनंती केली. त्याच्या उत्कंठा पाहून प्रसन्न झालेल्या कुमाराने सांगवयास सुरुवात केली. तो म्हणाला, मुनीवर ऐकावे, मी आता भागवतातील पुराणातील एक भाग सांगतो, ज्यामध्ये गायत्रीचे अधिष्ठान ठेवून विस्तारपूर्वक धर्मविषयी विवरण केले असता गायत्रीचा महिमा वर्णन केलेला असतो. त्यालाच भागवत असं म्हणतात. ही गोष्ट भगवतीच्या संदर्भातील आहे, म्हणून हिला भागवत म्हणतात. हिची आराधना ब्रह्मा, विष्णू, शंकर सुद्धा नित्य करीत असतात. पूर्वी ऋतवाक या नावाचे एक ऋषी होऊन गेले. त्यांना एक मुलगा झाला. त्यांचा जन्म रेवती नक्षत्राच्या शेवटच्या चरणावर झाल्यामुळे गंडांत योग होता. त्या मुनींनी आपल्या मुलाचे जातकर्मापासून जावळ, मुंज वगैरे सर्व यथासंस्कार केले आणि जन्मापासूनच मुनींचे सर्व दुःख, सुख, सर्व सुख व आनंद यांना जणू आवटी लागली. मुनी स्वतः नेहमी आजारी असत. तो मुलगासुद्धा अत्यंत दुर्बुद्धी निपजला. ऋषी नेहमी त्याच्या वागणुकीमुळे दुःखी असत, कारण की त्याला कोणता योग होता? गंडांत योग. गंडांत योग याने त्याला खूप कमी आयुष्य होतं आणि त्यामुळे त्याचे पिता त्याच्याशी नाराज राहायचे की आपल्याला आपल्या मुलाचे आयुष्य कमी आहे, त्याला गंडांत योग आहे, म्हणून ते असे दुःख राहायचे. मुलगा पण असा दुर्बुद्धीने पचला गेला आणि ऋषी नेहमी त्याच्या वागणुकीमुळे दुःखी असत. एकदा तर त्या मुलाने कुणा एका मुनीच्या बायकोला जबरदस्तीने पळवून नेले. आईवडिलांना मुळीच जुमानीत नसे, त्यामुळे ऋषी नेहमी दुःखी असत. ते विचार करीत की माझ्या पोटी असा पुत्र कोणत्या कारणाने जन्माला आलावा, असा खरोखर असा मुलगा होण्यापेक्षा निपुत्रिक असलेले उत्तम नाही काय? अशा मुलांमुळे आपले पितर स्वर्गातून नरकात निश्चितच पडतील, पण आईवडिलांना जन्म दुःखाशिवाय दुसरे काहीच मिळणार नाही. मला तर असे वाटते की बापाला दुःख देण्यासाठी याचा जन्म झाला आहे. खरोखर ज्याच्या पोटी सुपुत्र जन्माला येतो तेच आई बाप धन्य. ज्याचे मुलं खूप चांगले आहेत, खरोखरच ते आई वडील खूपच चांगले असतात. म्हणून मुलांनी आपल्या आई वडिलांची सेवा खरोखरच खूप करावी. पूजा पाठ, दिवा, दान, धर्म नाही पण केले, पण आई वडिलांची सेवा नक्की करा. आई वडिलांची जो कोणी सेवा करतो त्याची 7 जन्माचे पातके खरोखरच नष्ट होतात आणि त्याला यमयातना होत नाही. त्याला शिवलोकाची प्राप्ती होते आणि शिवदूतच त्यांना हात लावतात. म्हणून सर्वांनी आई वडिलांची सेवा खरोखरच करायची. आई वडिलांना कधीच एकटे सोडायचे नाही, त्यांच्याबरोबरच राहायचे. म्हणून आई वडिलांची सेवा खूप करा, खूप करा, खूप मेवा भेटेल. बापाला खूप दुःख देण्यासाठीच याचा जन्म आहे. खरोखर ज्याच्या पोटी सुपुत्र जन्माला येतो तेच आई वडील धन्य राहतात. कुपुत्रामुळे वंश नष्ट होतो, वाईट बायकोमुळे जन्म नष्ट होतो. पुत्र जर चांगला नाही राहिला तर त्याचा वंश नष्ट होतो आणि बायकोमुळे जन्म नष्ट होऊन जाताना कुपुत्रामुळे यश. जर मुलगा चांगला नाही राहिला तर यश नाही राहत. लोक त्याला येऊन त्याला मान खाली घालण्याची व्यथा येते. लौकिक तर मिळतच नाही, पण दुःख सुद्धा भोगावे लागतात. पण मृत्यूनंतर चांगली गती सुद्धा मिळत नाही. अशाच करावयाला नको. वाईट भोजनामुळे शरीर स्वास्थ्याची हानी आणि वाईट मित्रामुळे सुखाची हानी होते. मित्र पण चांगले नाही राहिले
तर आपल्याजवळ जे सुख राहतं ते सुद्धा मिळत नाही, म्हणून मित्रसुद्धा चांगले पाहिजे. अशा दुःखामध्ये काही काळ गेल्यानंतर ते ऋषी मुनी गर्ग मुनीपाशी गेले आणि त्यांना सर्व वस्तुस्थिती सांगितली आणि विचारले की असं का बरं झाले असावे, काय कारण आहे. स्वतः गुरुची उत्तम प्रकारे सेवा करून वेद शिकवले आहेत आणि माझ्या पोटी असा जन्म मुलगा का आला आहे. नियमपूर्वक ब्रह्मचर्याचे सुद्धा मी पालन केले आहे, आचरण केले आहे. शास्त्रविधीनुसार लग्न करून सुद्धा गृहाश्रमात पदार्पण केले आहे. नित्यकर्म पंचयज्ञाचे पालन करून स्वर्ग प्राप्तीच्या हेतूने विधीनुसार गर्भधारणा करून स्वतःच्या धर्मपत्नीबरोबर शरीर संबंध ठेवले की त्यामुळे वंशाचा उद्धार करणारा पुत्र व्हावा, चांगला पुत्र व्हावा. पण असा माझ्या पोटी का पुत्र आला हे खूप त्याला प्रश्न पडला. केवळ काम वासना शमविना हा हेतू कधीच नव्हता माझ्या मनामध्ये. असं असताना सुद्धा माझ्या नशिबी हा भोग कशामुळे भोग आला, भोगत आहे मी, असे काही त्यांना उमजत नव्हते. गर्गचार्याच्या ज्योतिष विद्याचे जाणकार असल्यामुळे त्याच्यापुढे हा प्रश्न मांडला की माझ्या हा कामुळे मला असा पुत्र आलेला आहे. मी तर सर्व काही चांगलं केलं आहे, कधीच मी काही असं कोणाचे वाईट कर्म केलेले नाही, तरी पण माझ्याबरोबर का झालं असं. तेव्हा गर्ग महर्षी म्हणाले, हे मुनिवर ऐका, या सर्व योगांमध्ये योग तुम्ही तुमची पत्नी अगर तुमचे कुळ यांची काही चूक झालेली नाही. केवळ जन्मवेळेच्या वेळेत वाईट ग्रहयोगामुळे आणि रेवती नक्षत्राच्या 4था चरण गंडांतर योग असतो, या वेळचा परिणाम आहे. चुकी कोणाचीच नाही, बायकोची नाही, तुझी नाही, कोणाची नाही, पण नक्षत्राची. मुलं जन्माला येतात म्हणून आपण कुंडली का बनवतो मुलांची, की मुलांची कोणत्या नक्षत्रामध्ये त्याचा जन्म झालेला आहे, कोणतं नक्षत्र आहे. तर मेन गोष्ट नक्षत्र आपले चांगले पाहिजे मुलांच्या जन्मांच्या वेळेस. हे पण त्यांचे पाप कर्म आई वडील काय करतील. मुलं जन्माला येतात त्यात आई वडील, तर प्रत्येक आई वडील हेच विचार करतात की माझी मुलं खूप चांगली व्हायला पाहिजे आणि ते सदोसदी आपल्या मुलांसाठीच मागतात. ते कधी स्वतःचं त्यांना कधी भानच नाही राहत की आपण आपल्या स्वतःकरता मागावं असं. प्रत्येक आई वडिलांना स्वतःची आई तरी कधीच स्वतःसाठी मागत नाही, ती तर आपल्या मुलांसाठी मागते, आपल्या चिमण्या पाखरांसाठीच मागत राहते. ती सदोसदी मुलांचाच तिच्या मनात विचार राहतो. तिला स्वतःचं काय दुःख यातना होत आहे तिला ती सुद्धा पर्वा होत नाही की माझं काय दुःख आहे, काय नाही, माझं शरीर कसं होत आहे, मी जेवली की नाही जेवली, काय दुःख यातना होत आहे. पण तिला एकच ध्यास असतो की मी ही पूजापाठ केली म्हणजे मुलांचं चांगलं होईल, ते श्रवण केलं म्हणजे मुलांचं चांगलं होईल. म्हणून आई वडिलांची पूजा पाठ केलेली ही मुलांना कामात येते. म्हणून प्रत्येक मुलाने आपल्या आई वडिलांची सेवा निष्ठा भावनेने करायची. किती पण म्हातारे होऊन जावं, त्यांना हाडछीड मुळीच करू नये. तर यात या मुनींची काही चुकी नाही, ते नक्षत्रांची चुकी आहे की रेवती नक्षत्र त्या 4थ्या चरणवर गंडांत योगावर हा मुलगा झालेला आणि ह्या वेळेचा हा परिणाम आहे. तर आता याच्यावर एकच उपाय आहे आणि तो म्हणजे विश्वाची जननी दुर्गा माता, दुर्गती नाशिनी दुर्गा भवानी माता शिवा, तिलाच तुम्ही शरण जा आणि दुर्गा मातेची सेवा करा. दुर्गा पुराण ऐका, देवी पुराण ऐका आणि तिला शरण जाऊन आपल्या मुलांच्या असे संस्कार आणि आपल्या मुलांचं असं वागणं होत आहे तर तिला जाऊन तुम्ही आराधना करा. अनन्य शरण जाऊन तिचीच आराधना करा आणि सांगा की माझा मुलगा असा वागत आहे माता राणी, तर तू त्याला सुटका कर आणि तिच्या जप कर त्या नावाचे, तर तेव्हाच तुझ्या मुलाची सुटका होईल, असं या गर्ग महर्षी मुनीने मुनिवराला सांगितलं. गर्ग महर्षीने कोणाला सांगितलं? मुनिवराला. तर हे गर्ग ऋषी पण खूप मोठे महर्षी होते. खूप पुस्तकांमध्ये शास्त्रांमध्ये गर्ग महर्षीची नावं आलेली आहेत. तर गर्ग महर्षी ऋषींना पण माझे कोटी कोटी प्रणाम. तर या योगांमध्ये तुमची पत्नी या कुळ याची काही चुकी नाही आहे, नक्षत्राचं चुकी आहे. तर आता यावर एकच उपाय आहे म्हणजे विश्वाची जननी दुर्गा माता, दुर्गे नाशिनी, दुर्गित नाशिनी दुर्गा भवानी शिवा, तिलाच अनन्य शरण जाऊन तिचीच आराधना करा. हे ऐकून मुनींना नक्षत्राचा अत्यंत राग आला आणि त्या रागाच्या भरात त्याने रेवती नक्षत्राच्या देवतेला शाप दिला की ती आकाशातून स्थानभ्रष्ट होऊन पडेल आणि त्या शापाचा उच्चार होता क्षणी ती देवता त्या स्थानापासून ढळली आणि स्वतेजाने तळपळत मोठा चमचमाट करत राहील आणि पृथ्वीवर कुमुंद नावाच्या पर्वतावर कोसळली. त्यामुळे तो पर्वत तेव्हापासून रैवत या नावाने प्रसिद्ध झाला आहे आणि त्याची रमणीयता अनेक पटीने वाढली आहे. मग ते रुक्त वाघ
मुनी गर्गाचार्यांची आज्ञा घेऊन दुर्गा भगवतीची आराधना सुरू केली. देवीच्या प्रसादाने सर्व दुःखांपासून मुक्त झाले. कार्तिकेय पुढे म्हणाला की रेवतीच्या तेजापासून एक मुलगी निर्माण झाली. तिला पाहून प्रमुच नावाच्या एका मुनीने तिला उचलून आणली आणि रेवती असे तिचे नाव ठेवले. स्वतःच्या मुलीप्रमाणे लालन पालन करून योग्य वेळी ती वयात आली तेव्हा मुनी तिच्यासाठी वर शोधू लागले. पुष्कळ शोधून सुद्धा त्यांना योग्य वर मिळेना. तेव्हा अग्निशाळेत गेले आणि हवन कुंडापाशी बसून अग्नीची प्रार्थना करू लागले. काही वेळानंतर अग्नी नारायण प्रसन्न झाले आणि ऋषीच्या समोर प्रकट झाले. ऋषींनी आपली काळजी सांगितली तेव्हा अग्निदेव म्हणाले, इच्छा करता दुर्दम नावाचा पती निश्चित आहे. तो धार्मिक, बलवंत, शूर, विजयी, मधुर वाणीने युक्त असा आहे. भविष्य ऐकून मुनींची काळजी दूर झाली. पुढे असे झाले की दैवयोगाने अचानक तो राजा शिकारीसाठी फिरत असता आश्रमात जनिक येऊन पोचला आणि तो विक्रमशील राजाची पत्नी कलिंदीच्या पोटी जन्मास आला. आश्रमात प्रवेश करता क्षणी त्याच्या नजरेस ती रेवती पडली आणि त्याने विचारले की हे प्रिये, महर्षी कुठे असतील ते मला सांग, म्हणजे मी त्याचे चरण स्पर्श करून दर्शन घेईन. ती म्हणाली, ऋषी यावेळी यज्ञशाळेत गेले आहेत. तेव्हा तो राजा यज्ञशाळेच्या दरवाजात जाऊन उभा राहिला आणि त्या सर्व राजलक्षणांनी युक्त पण मर्यादाशील राजाला पाहून ऋषी आपल्या गौतम नामक शिष्याला म्हणाले, अरे लवकर अर्घ्य घेऊन ये. मी फार काळपर्यंत ज्याची वाट पाहत आहे तो हा माझा होणारा जावई आज आपण येऊन आमच्या घरी आले आहे. मग त्यांनी अर्घ्य देऊन राजाचे स्वागत केले. प्रमुख ऋषींनी त्याला त्याचे राज्य, प्रजा, कारभार, सैवक वगैरेची खुशाली विचारले आणि पुढे म्हणाले की तुझ्या पत्नीचे मात्र खुशाली विचारत नाही, कारण ती इथे माझ्यापाशी सुखरूप आहे. तेव्हा आश्चर्यचकित झालेल्या राजाने प्रश्न केला की तर सर्व ठीक आहे, माझी पत्नी इथे कशी असेल? त्यावर ऋषींना सांगितले की रेवती नावाची तुझी पत्नी अप्रतिम सुंदर अशी इथेच असून तू मात्र जाणत नाहीस, हे कसे काय? त्यावर राजाने उत्तर दिले, महाराज, सुभद्रा आदी करून अनेक स्त्रिया माझ्या अंतपुरात आहेत व त्या मला सर्व माहिती आहेत, परंतु आपण जी कोणी रेवती म्हणतात ती खरोखरच मला ठाऊक नाही. ऋषी म्हणाले, हे राजा, आत्ताच आश्रमात आल्याबरोबर जिला तू हे प्रिय अशी हाक दिलीस तिला तू लगेच विसरलास का? राजा म्हणाला, हे मुनिराज, आपली वाणी सत्यच असणार, पण मी सहजच तिला विचारले म्हणालो होतो. माझ्या मनात मात्र काहीच तसा हेतू नव्हता. ऋषी म्हणाले, राजा, तुझे अंतःकरण मला ठाऊक आहे. तुझ्या मनात कोणतीही वाईट हेतू नव्हता. केवळ अग्निदेवाने तुझ्या बुद्धीला तशी प्रेरणा दिली म्हणून तू तसे म्हणालास. आणि जेव्हा मी अग्निदेवतेला या मुलीच्या भावी पतीविषयी विचारले होते तेव्हा त्याने तुझंच नाव सांगितले. तर आता तुला ही कन्या अर्पण करणार आहे. तिचा तू स्वीकार कर आणि आणखी विचार करू नकोस. राजा काही क्षण स्तब्ध राहिला. बघ, त्याने विवाहासाठी संमती दिली. रेवतीने मात्र कन्यादानासाठी उत्सुक झालेल्या मुनींना सांगितले की तिचा विवाह रेवती नक्षत्रावर करावा. ऋषी म्हणाले, रेवती, अगं, कन्यादानासाठी इतरही अनेक शुभ नक्षत्र आहे. शिवाय रेवती तर सध्या देवलोकी पण नाही. रेवती बोलू लागली, पिताजी, रेवतीशिवाय इतर कोणत्याही वेळी माझा विवाह होणे योग्य होणार नाही. तरी माझा विवाह त्याच मुहूर्तावर करावा. ऋषी म्हणाले, या त्या नक्षत्राला तर आधीच रुक्तवाक मुनींनी दिव्य लोकातून स्थानभ्रष्ट केलेले आहे आणि जर दुसरे नक्षत्र तुला आवडत नसतील तर हे लग्न कसे काय पार पडणार? मुलीने उत्तर दिले, या भूतलावर केवळ ऋतवाक मुनीच फक्त तपस्वी आहेत काय? तुमची दीर्घकाळाची तपस्या व्यर्थ आहे काय? विश्वाची उत्पत्ती करणारे एवढे तपोबल तुमच्यापाशी आहे, ही गोष्ट पक्की जाणून आहे. तेव्हा रेवती नक्षत्राची पुन्हा दिव्य लोक स्थापना करा मग माझे लग्न करा. ऋषी म्हणाले, तसेच होईल, पण पुन्हा नक्षत्राची योग्य स्थानाची स्थापना करतो. प्रमुख मुनींनी रेवतीची पुन्हा मूळच्या ठिकाणी स्थापना केली. रेवती नक्षत्रावर मुलीचे लग्न करून दिले आणि विचारले, हे राजा, तू आपली कोणती इच्छा मला सांग, म्हणजे ती मी पूर्ण करेन. राजाला सांगितले की त्याचा जन्म स्वयंभू नावाच्या कुळात झालेला आहे, म्हणून ऋषीच्या कृपेने त्याला असा मुलगा भावा की जो मन्वंतराच्या अनेक अधिपतीपैकी एक होईल. ऋषींनी त्याला सांगितले की यासाठी त्याने देवीची आराधना करावी, तिच्या प्रसादाने त्याची इच्छा पूर्ण होईल. ते पुढे म्हणाले की त्याने देवी भागवत पुराणाचे श्रवण 5 वेळा करावे, म्हणजे इच्छा त्याची पूर्ण होईल. जो कोणी देवी भागवत पुराण 5 वेळा पण ऐकून घेतले म्हणजे त्याच्या इच्छित लाभ होतो आणि त्याच्या पुत्राच्या सर्व इच्छा पूर्ण होतील असे देवी भागवत पुराणामध्ये सांगितले आहे. आणि त्याचा पुत्राचा सुद्धा खूप लाभ होईल, त्याला धनलाभ होईल असा आशीर्वाद दिला. तेव्हा जो कोणी हे देवी पुराण ऐकतो त्याला धनधान्याने घर भरलेलं राहतं. तेव्हा तो राजा आनंदित होऊन गेला आणि ऋषींची परवानगी घेऊन आपल्या नगरात गेला. राज्य कारभार पाहू लागला. मग एकदा असे झाले की लोमेश या नावाचे एक तपस्वी मुनी नगरात आले. राजाने त्याचे स्वागत केले. सुपुत्राची प्राप्ती व्हावी म्हणून ऋषी प्रसन्न होऊन म्हणाले की हे राजा,
खरोखरच तुझे परमभाग्य आहे की तुला देवीबद्दल भक्ती प्रेम आहे. त्रैलोक्याची आई जगदंबा नेहमीच देव आणि दानवांकडून आराधली जाते. मी तुला आता देवी भागवत पुराण ऐकवतो. ते ऐकणाऱ्याला अशक्य अप्राय असे काहीच नाही आणि त्याला सर्व गोष्टी शक्य होतील. मग चांगल्यापैकी एका मुहूर्तावर विधीपूर्वक शुभारंभ करून राजाने पत्नीसह देवी भागवत पुराण 5 वेळा ऐकले आणि समाप्तीच्या दिवशी राजाने मुनींची पोथीची पूजा केली. देवीच्या नवार्ण मंत्राने हवन केले. ओम ऐं ऐं क्लीं चामुंडाय उच्चै नमा या मंत्राचा जो कोणी घरात 108 वेळा जाप करेल त्याच्यावर देवी माता लवकर प्रसन्न होईल. येता सांग 5 कुमारी ब्राह्मण भोजन घालून भरपूर दक्षिणा दिली. याचा परिणाम म्हणून लवकरच राणी रेवतीला दिवस गेले आणि चांगल्या तिथी वार नक्षत्रावर एका शुभ मुहूर्तावर तिला मुलगा झाला. राजाला मोठा आनंद झाला. विधीपूर्वक मुलाचे जात कर्म करून त्याने राजाला दान धर्म केला. पुढे त्या मुलाची मुंज केली. सर्व प्रकारचे शिक्षण दिले. त्या मुलीचे नाव रेवत असे होते. नंतर ब्रह्मदेवाने त्याची मनू या पदावर नेमणूक केली आणि तो रेवत मन्वंतराचा शासक होऊन नीतीपूर्वक पृथ्वीवर सत्ता चालू लागला. सूत म्हणतात की ऋषी हो, हा मी देवी कृपेचा महिमा तुम्हाला सांगितला आहे. जो कोणी हे एवढा देवी पुराणाचा महिमा जो कोणी ऐकेल त्याचे 7 जन्माचे दुःख नाहीसे होतील आणि तुम्हाला अतिशय थोडक्या शब्दात सांगितलं आहे कारण विस्तृत पूर्ण वर्णन करणे कुणालाही शक्य नाही. नंतर अगस्त्यांनी कार्तिकेची पूजा केली, कुमारांची आज्ञा केली आणि आश्रमात परतले. देवी भागवतांचा महिमा असा आहे की जो ऐकेल त्याला सर्व कामनांची पूर्ती होऊन त्याला मरणानंतर सुद्धा मोक्ष मिळतो आणि देवी भागवत पुराणांचा जो कोणी हा महिमा ऐकून घेतो त्याच्या मुलांना दीर्घ आयुष्य संतती संपत्ती भरपूर प्रमाणात मिळेल. जे जिथे जातील तिथे त्याचे विजय होईल असे माता राणीने 4थ्या अध्यायात सांगितले. अध्याय 5 देवी भागवत पुराण श्रवणाचा विधी. आनंदित झालेल्या ऋषींनी सुतांना विनंती केली की त्याने पुराण ऐकवायचा विधी संपूर्ण वर्णन करून सांगावं. सुतांनी सांगवयास आरंभ केला. ते म्हणाले, सर्व ऋषी मी तुम्हाला सर्व विधी अगदी बारीक सारीक माहितीसह संपूर्ण या देवी पुराणांमध्ये सांगितलं आहे. तर संपूर्ण विधी मी तुम्हाला सांगते कारण जो हे विधीपूर्वक ऐकेल, मन लावून ऐकेल, श्रद्धेने ऐकतील त्याच्यावर देवी माताची आशीर्वाद राहील, अखंड कृपा राहील, कुलदेवतेचा आशीर्वाद राहील, त्याचा कुल वंश वाढत राहील, त्याचा वेल हमेशा वाढत राहील आणि त्याची 7 जन्माची दारिद्र्य सतत दुःख दारिद्र्य दूर होईल. त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. कुठली पण इच्छा होय जो कोणी देवी पुराण श्रवण करेल त्याची कुठली पण इच्छा असो ती लवकरात लवकर पूर्ण होईल असे सांगितले. अगदी प्रथम एक चांगल्यापैकी ज्योतिष्य पहिले पाहावा. त्याच्याकडून शुभ असा तिथी वार नक्षत्र महिना याची माहिती घ्यावी. शुभ मुहूर्तावर श्रवणाला सुरुवात करावी. यासाठी अश्विन अस्त पुष्य मूळ रोहिणी अनुराधा मूग श्रवण ही नक्षत्र प्रशस्त आहेत. जर नक्षत्र गुरुच्या नक्षत्रापासून 4थे असेल तर धर्मलाभ होतो. पाहिजे असेल तर लक्ष्मी मिळते. जो कोणी हे देवी पुराण ऐकतो त्याला खूप काही लक्ष्मी मिळते. 5वे असल्यास कथासिद्धी प्राप्त होते. 6वे असेल तर परमसुख प्राप्त होते. 4थे असेल तर पीडा व राज्यभय आणि 3रे असेल तर ज्ञानप्राप्ती असे फळे मिळतात. म्हणून शंकराची आज्ञा आहे की मुहूर्त पाहिल्याशिवाय सुरुवात करू नये किंवा मग 4ही नवरात्रात पण मुहूर्त शुद्धी पाहून आरंभ करावा. जशी विवाहाच्या वेळी तयारी करतो तशी थाटामाटाने तयारी करावी. प्रयत्नपूर्वक 9 दिवसाचा यज्ञ करावा. निरपेक्ष अशा संबंधाचे सहकार्य असावे. यज्ञाची निमंत्रणे देवी भक्तांनी आणि इतर भाविकांनी द्यावी. देवी भागवताचे श्रवण शैव शाक्त गाणपत्य सौर वैष्णव तांत्रिक नाथपंथी वगैरे सर्व सांप्रदायिक लोकांनी सर्वांनी देवी भागवत पुराणाचे श्रवण करावे. कारण कोणताही देवता ही शक्ती संपन्न असते आणि कोणतीही देवी ही शक्ती संपन्नच असते. ब्राह्मण सहित सर्व वर्ण स्त्रियांना संन्यासी प्रत्येकाने ऐकावे. कालपामुळे वेळ नसेल तर जेव्हा जेव्हा सवड भेटेल तेव्हा तेव्हा देवी पुराण ऐकण्याचे करावे. ते सुद्धा पुण्यदायी ठरते. सर्वप्रथम जागा धुवून स्वच्छ करावी. गाईच्या शेणाने सारावी. मोठा मंडप घालावा. केळीचे खांब तोरणे लावावी. सुशोभित करावी. कथाकारासाठी एक जागा चांगली उच्च आसन करू द्यावे. उत्तराभिमुख किंवा पूर्वाकडे तोंड असावे. ऐकणाऱ्यांसाठी चांगली बैठक असावी. कथाकार हा देवीचा उपासक असावा. ब्राह्मणांचा आदर सत्कार करणारा भागवत प्रेमी निर्लोभी ऐंसिक असावा. तसेच श्रोतांच्या शंकाचे निरासन करणारा असावा. नंतर आदल्या दिवशी कथाकार यजमान सहित सर्व कुटुंबियांनी शास्त्रानुसार सुचर्वित व्हावे. रोज सूर्योदयाच्या वेळी स्नान घालून संध्या तर्पण जप वगैरे नित्याची कर्मे थोडक्यात आटपून घ्यावी. आरंभी गणपती पूजन करावी. कलशाच्या चौरंगावर स्थापना करावी. बटूक क्षत्रपाल योगिनी मातृका इत्यादी परिवारा देवताची
मंत्राची आव्हानसहित स्थापना करावी व पूजा करावी. विशेष करून पोथीची सर्व उपचारसहित पूजा करावी. पोथीला डोके टेकावे. याचे कारण असे आहे की पोथी ही देवीची वाङ्मयी मूर्ती आहे. विघ्न शांतीसाठी प्रथम नवार्ण मंत्राचा जप करून सप्तशतीचा पाठ 5 ब्रह्मचर्याकडून ब्राह्मणांकडून करून घ्यावा. जर जो कोणी पाठ करणे शक्य नसेल त्याने देवी पुराण पण ऐकले तरी पाठ केल्याची पूर्ण फळाची प्राप्ती होते. शेवटी प्रदक्षिणा नमस्कार आरती करून देवीची स्तुती करावी. व्यासपीठावर बसलेला वक्ता हा प्रत्यक्ष व्यासच आहे. जो कोणी तुम्हाला देवी पुराण सांगत आहे, तुम्ही श्रवण करत आहोत, तो व्यासच असतो. अशा भावनेने त्याची पूजा करावी. त्याचा मंत्र असा आहे की हे सर्व शास्त्र व इतिहासाचे व्यासरूपी जाणकार मी तुम्हाला नमस्कार करतो. कथारूप चंद्राचा उदय करून आमच्यातील मनातील अंधार नष्ट करा. नंतर ब्राह्मणांची पूजा करावी. आसनावर बसलेले की आपण बसावे. इष्टप्राप्ती होण्यासाठी लक्षपूर्वक कथा ऐकावी. सर्व प्रपंचिक विचार सोडून द्यावे. सूर्योदयापासून सुरुवात करून दिवसाच्या 3ऱ्या प्रहारापर्यंत कथा वाचन चालू राहावे. शौच व मूत्र यामुळे खंड पडू नये. जेवण मोजक्याच प्रमाणात घ्यावे. कथाकाराने एकच वेळ हविष्य पदार्थाचे जेवण करावे. फळे दूध घ्यावी. थोडक्यात काय तर श्रवणामध्ये विघ्न येऊ नये अशा बेतेने खाणेपिणे करावे. आता जे ऐकणारे श्रोताजन असतात त्यांच्याकरता नियम ऐका. जे देवी भक्त नाहीत, ब्रह्मा विष्णू शंकर यांच्यामध्ये सरस निरस ठरवतात. ब्राह्मणाचा द्वेष करणारे नास्तिक बुद्धीचे असे श्रोते श्रवणांनी कधीच देवी पुराण श्रवण करू नये. धनलोभी, परश्री, परधनाचे अभिलाषी करणाऱ्याने सुद्धा देवी पुराण श्रवण करू नये. देवालयाची संपत्ती चोरी करणारे असे लोक श्रवणासाठी अधिकारी नाही. जो चोरी करतो, परधन, परश्री, लोभी आहेत, ब्राह्मणांची टिंगल करतात, वक्त्याची टिंगल करतात, अशा लोकांनी देवी पुराण ऐकायचे नाही. ब्रह्मचर्य व्रताने राहून जमिनीवर झोपणाऱ्या जितेंद्रिय अशा वक्त्याने कथेच्या समाप्तीनंतर पत्तरवाळीवर जेवण करावे. जेवणामध्ये खालील पदार्थ निश्चित आहेत. तर कुठले पदार्थ? वांगी, कारली, 2 पाणी भाज्या, मध, जळके पदार्थ, अभिवाकाने बनवलेले अन्न खाऊ नये. त्याचप्रमाणे मांस, मदिरा, मसूर, कांदा, लसण, हिंग, गाजर, कोवळा, शेंगांची भाजी ही सुद्धा वर्ज्य आहे. काम, वासना, लोभीपणा, अहंकार, सन्मानाची हाव गोष्टीपासून कथाकाराने दूर राहावे. नास्तिक, पाखंडी, यवन तसेच वेदांची ब्राह्मणांची टवाळी करणारे अशा लोकांची संबंध टाळावा. रोगी, चर्मरोगी, निपुत्रिक, अभागी अशा लोकांनी दूर बसूनच कथा ऐकावी. सर्व प्रकारांचे वांज बायकांनी अवश्य ऐकाव्यास बसावे. ज्याला म्हणून तपस्याचे कष्ट झेपणार नाहीत, पण धर्म, द्रव्य, कामपूर्ती आणि मोक्ष मिळावा अशी इच्छा असेल तर प्रत्येकाने मुद्दाम प्रयत्न करून कथा ऐकावी. 9 दिवसाच्या या कार्यक्रमाला प्रत्येक दिवस हा एक यज्ञच आहे. जे कोणी हे एवढी पण कथा ऐकून घेतली त्याने यज्ञ केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती करून घेतली. या दिवसात केलेले दान, जप, हवन, तप, श्रवण अनंतपटीने प्राप्त होतात. आणि शेवटच्या दिवशी उद्यापन करावे. कथाकाराची आणि पोथीची पूजा करावी. सुवासिन यांची पूजा करावी. समाप्तीच्या वेळी गायत्री सहस्रनामाचा पाठ करावा. विष्णू सहस्रनामाचा पाठ करावा. दोष परिहारासाठी सप्तशतीच्या एका पाठेने होम करावा आणि नवार्ण मंत्राने गायत्री मंत्राने होम केला तरी चालेल. त्यासाठी दूध अथवा तूप घ्यावे, कारण हे भागवत गायत्री स्वरूप आहे. कापड, दक्षिणा, अलंकार, कथाकाराची पूजा, आदर सत्कार करावा आणि त्यामुळे देवता प्रसन्न होतात. वक्त्याची कधीच हेळसांडणी करू नये आणि असे केले तर देवता लोक माफ करत नाही. आणि असे मग ब्राह्मणांना दक्षिणेसह भोजन द्यावे. कुमारी पूजन करून त्यांनाही दक्षिणापूर्वक भोजन व वस्त्र अलंकार द्यावे. देवी भागवत पुराणाची पोथी रेशमी वस्त्रातच बांधून ठेवावी. अष्टमी अगर नवमीच्या दिवशी कथाकाराला अर्पण करावी. तो जरी म्हातारा लहान वयाचा पण राहिला तरी पण त्याला प्रणाम करावे. वक्ता वक्ताच असतो. लहान वयाचा पण हसला तरी पण अशक्त, दारिद्र्य, तरुण कसाही असा तरी तो पुराणाकांचा जाणकारी असल्यामुळे तो पूजनीयच असतो. जरी लौकिक गोष्टी तो कितीही तुमच्यापेक्षा लहान राहिला तरी तो जरी शिकवणारे पुष्कळ गुरु असतात तरी पुराणाच्या ज्ञाता गुरु दुर्मिळ असतो. त्याची कधीच टिंगल करू नये. कथाकाराने त्या 9 दिवसात कुणालाही नमस्कार करू नये. वक्त्यापेक्षा नाना तरीकांचे प्रश्न सुद्धा विचारू नये. वक्त्याला नाना प्रकारे बोलू पण नये आणि उंच आसनावर कुणीही बसू नये. कथा सोडून मध्येच निघून जावे नाही. निघून जाणारा दारिद्र्य होतो. जो कथा सोडून मध्ये जातो तर तो दारिद्र्य होतो. ऐटीत गर्वाने बसणारा अर्जुन नावाचा वृक्ष होतो आणि कथाकाराची कथाची टिंगल करणारा गाढव बनतो, सरडा बनतो, कुत्र्याच्या जन्मात जातो. नमस्कार न करता बसून ऐकणारा विषारी वृक्ष होतो. झोपून ऐकणारा
ऐकणारा अजगर होतो, कथेमध्ये विघ्न करतात. असे लोक जे झोपून ऐकतात कथा तर त्याचे विघ्न वारंवार त्यांच्या घरांमध्ये येत असतात. ते मृत्यूनंतर कोट्यावधी वर्षापर्यंत नरकमध्ये पडत राहतात, डुकराच्या जन्माला जातात. देवी भागवत पुराण ऐकण्याची जी फळे मिळतात ती त्याबरोबरची इतर कशानेही मिळत नाही. म्हणून देवी भागवत पुराण जे 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 ऐकतील त्यांना सर्व प्रकारची सर्व सुखे मिळतात. नद्यांमध्ये गंगा, देवांमध्ये शंकर, काव्यांमध्ये रामायण, मन प्रसन्न करण्यामध्ये चंद्र, क्षमावानांमध्ये पृथ्वी, गंभीरतेमध्ये समुद्र, पापनाश करणाऱ्यामध्ये गायत्री, नारायण जसे श्रेष्ठ आहेस तसे श्रेष्ठ पुराणांमध्ये देवी भागवत पुराण श्रेष्ठ सांगितले आहे. हर प्रकारचे प्रयत्न करून सुद्धा तुम्ही काही सर्व ठिकाणी हारून गेले आहे, तिथं देवी पुराण श्रवण करा. तुम्हाला देवी पुराण श्रवण करताच तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पुराणिकांना सर्व इच्छा पूर्ण करतात असे या देवी पुराणांमध्ये सांगितले गेलेले आहे. आणि जो कोणी या 9 दिवस पूर्ण देवी पुराण जो कोणी श्रद्धेने विश्वेने ऐकेल त्याच्या सर्व इच्छा देवी माता पूर्ण करेल. हर प्रकारचे प्रयत्न करून जे कोणी 9 वेळ सुद्धा ऐकून घेतलं, 9 मिनिटं सुद्धा ऐकून घेतलं तरी त्याच्या भाग्याचा उदय होईल. त्याचे भाग्याचे वर्णन करणे अशक्य आहे. 9 दिवसात 9 मिनिटं ऐकणे आणि त्याचा कुंभ होणार, जीवनामधून जीवन मरण्याच्या फेऱ्यामधून मुक्त होईल. शिवाय लौकिक हेतूसाठी सुद्धा ऐकले तरी सुद्धा चालेल. त्याच्या घराचा कुलाचा वंशच उद्धारेल आणि त्याचे पित्तर नरकमध्ये पडले असतील तर ते बाहेर येतील. घरातील व्यक्ती कोणी बाहेर गेलेला असेल तर त्याचं मुख बघून गेल देव पुराण श्रवण केल्याचं तरी सुद्धा त्याचा उद्धार होऊन जाईल. असे जीवन मरण्याच्या फेऱ्यामधून सुद्धा तो निघेल आणि त्याला कसल्याही शत्रूंपासून सुद्धा भय राहणार नाही. अथवा महामारीचा फैलाव झाला असता, दुष्काळ पडला असता, राजांमध्ये बंडखोरी झाली तरी शांतीसाठी हे व्रत करावे. भूत प्रेत यांची बाधा असल्या त्याच्या नाशासाठी, राज्य संपादन करण्यासाठी, मुलगाच व्हावा अशी इच्छा असेल तर देवी भागवत पुराण जरूर ऐकावे. ज्याला मुलं बाळं होत नसेल त्याने जरूर हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांना देवी पुराण ऐकायला लावा, म्हणजे त्यांना मुलं बाळं होतील. हे भागवत जे वाचतील किंवा ऐकतील त्यांना दीर्घ आयुष्य, संतती, दीर्घम आयुष्य, जे जिथे जातील तिथे त्यांचा विजय होईल. आणि निदान एखादा श्लोक सुद्धा त्याने ऐकून घेतला, अर्धा भी ऐकला तरी त्याची जे मुखदर्शन करेल त्याचा उद्धार होऊन जाईल. परंतु वाचतील त्यांना परमगती मिळतील, ऐकतील त्यांना परमगती मिळेल. अश्वमेघ हजारो रुद्र अभिषेकाचे पुण्य मिळेल. अर्धा श्लोक ऐकल्याने भगवती देवीने स्वतः हे फक्त अर्ध्या श्लोकामध्ये प्रकट केले होते. परंपरेने पुढे शिष्यांकडून यांचा विस्तार झालाय. गायत्रीसारखा श्रेष्ठ धर्म नाही, गायत्रीप्रमाणे तप नाही, गायत्रीच्या तुलनेत कोणतेही देवता नाही, तसेच गायत्रीच्या बरोबरीचे एक सुद्धा मंत्र नाही. गाणाऱ्याचे तारण करते म्हणून तिला गायत्री असे म्हणतात. ही देवी या भागवतामध्ये गुप्त प्रकारे स्थानांपर्यंत आहे. म्हणून देवीची प्रीती मिळवून देणाऱ्या या भागवताच्या 16व्या अंशाची बरोबरी सर्व महापुराणे एकत्र मिळाली तरीही होऊ शकत नाही. सर्व पुराणांमध्ये सर्वात श्रेष्ठ देवी भागवत पुराण. हे श्रीमद देवी भागवत पुराण म्हणजे खरोखरच निर्मल असे ब्राह्मणाचे धन आहे. यामध्ये गायत्रीचे रहस्य आहे आणि मणिद्वीपांचे वर्णन आहे. त्याचप्रमाणे देवीने हिमालय पर्वतावर स्वतः सांगितली गीता सुद्धा आहे. यामुळे या पुराण अद्वितीय अतुलनीय आहे. याच्यात खूप काही गोष्टी आहेत की ज्या आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. म्हणून या भागवताची सेवा ब्राह्मणांनी सर्वांनी नेहमीच केली पाहिजे. जिचा संपूर्ण प्रभाव ब्रह्मा, विष्णू, शंकर, नागराज हे सुद्धा जाणू शकले नाही. आणि अंशात्मक देवताची काय कथा. अशा जगदंबेला माझा सतत सतत नमस्कार, कोटी कोटी नमस्कार. जिच्या पदकमळाच्या एका रजकरणाची प्राप्ती झाल्यामुळे ब्रह्मदेव सृष्टी उत्पन्न करतो, विष्णू पालन करतो, शंकर संहार करतो, त्या जगदंबेला कोटी कोटी माझा नमस्कार. मणिद्वीप नावाचे एक स्थान आहे. तिथे ही कल्याण हृदय अंबा हस्यमुखी अशी राहत असते. तेथे अमृताच्या विहिरी, देव वृक्षांच्या दाटी आणि चिंतामणी जडवलेल्या भीती आहेत. अशा प्रकारे तिचे ध्यान जो करतो तो सर्व भोगांचा लाभ घेऊन शेवटी मोक्षाला प्राप्त होतो. ब्रह्मदेव, महादेव, विष्णू, इंद्र आदी देव जिच्या आराधण्यामध्ये सतत तत्पर राहतात त्या मणिद्वीपात स्थित देवीचे जागरण कल्याण करावे. असे देवी महात्म्याचा 5वा अध्याय समाप्त झाला आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला हे देवी भागवत पुराणमधले 5 अध्याय सांगितले आहेत. आपण नुसते 5 अध्यायसुद्धा श्रवण करून घेतले म्हणजे किती महत्त्व सांगितलं गेलं आहे. तुमच्यामुळे मला सुद्धा हे देवी भागवत पुराण वाचायला मिळालं. मी अजून वाचलेलं नव्हतं, पहिल्यांदाच वाचलं. तर आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा आणि ऑलवर क्लिक करा, म्हणजे सर्व देवी भागवत पुराणांचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील. आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचे करावे. कमेंट्समध्ये तुम्ही कुठून देवी भागवत पुराण ऐकत आहात कमेंट्समध्ये जय माता दी या तुमच्या गावाचं नाव नक्की करा. जय श्री महाकाल.